व्यापारी हे एकदम घनिष्ठ मित्र, एकदम जीवाचे जिवलग मित्र होते आणि त्यांच्यामध्ये एक जुना व्यवहार होता. काय? शेतकऱ्याने 5 किलो ज्वारी आणि 5 किलो बाजरी द्यायची, ज्वारी आणि बाजरी द्यायची आणि त्याच्या बदल्यात त्या व्यापाऱ्याकडून काय करायचं, 5 किलो गहू घ्यायचा. कारण त्या काळामध्ये शेतकरी फक्त बाजरी आणि बाजरी आणि ज्वारी काढण्यामध्ये तरबेज होते. गहू हे थोडेच उगायचे आणि थोडे उगल्यानंतर मग त्याला किंमत जास्त होती. सणासुदीलाच फक्त गव्हाच्या पोळ्या भेटायच्या. आता सगळ्या रोजच भेटतात. आता नॅचरल समजा ज्वारी आणि बाजरी कमी झाली. तर असंच त्यांचं चालू होतं. नित्यक्रम होता. काय करायचा, शेतकरी दर आठवड्याला त्याला काय करायचा, 5 किलो ज्वारी आणि 5 किलो बाजरी द्यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये तो काय करायचा, त्याच्याकडून 5 किलो गहू घ्यायचा. तर हा नित्यक्रम चालू होता आणि एक रोज त्यांचे असेच भेटले आणि त्यांचे क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये भांडणं झाले. इतके कडाक्याचे भांडणं आले, इतके डेंजरस भांडणं आले की त्यांनी एकमेकांना बोलणं बंद केलं. पण व्यापार आहे, व्यापार आपण जुन्या काळापासून करतोय, तर तो व्यापार आपण तसंच चालू ठेवायचा म्हणून त्यांचा व्यवहार तसंच चालू होता. याने ज्वारी आणि गहू पाठवायचे आणि त्यांना काय करायची, याने काय करायचं, ज्वारी आणि बाजरी पाठवायची आणि त्यांना काय करायचं, त्या बदल्यामध्ये गहू द्यायचे. हे त्यांचा नित्यक्रम चालू होता. एकदा काय झालं, व्यापाऱ्याला त्या शेतकऱ्यावर डाऊट आला, शंका आली की याने आपल्याला गहू कमी दिलेत आणि त्यांना काट्यावर मोजले तर ते 4.5 किलोच भरले. त्याला वाटलं जाऊ दे, ती बाजरी पाठवली तर 4.5 किलोच भरले, असं त्याला शंका आली. तर वाटायला लागलं त्यानं, ते तसंच केलं. तर शेतकऱ्यांना सुद्धा असंच झालं आणि दुसऱ्या वेळेस शेतकऱ्यांनी परत पाठवलं तर त्यांना एक पोतं घेतलं आणि मोजलं तर ते 4च किलो भरलं. किती किलो भरलं? 4. म्हणजे एकदा 4.5 एकदा 4 किलो. तर याच्यामध्ये त्याला खूप मोठी शंका आली आणि तो डायरेक्ट, आता आपण तर याला बोलत नाही, याचा न्याय निवाडा कुठं करूयात, एका पंचायतमध्ये, त्यावेळेस जुन्या काळामध्ये पंचायत लागायची आणि त्याचा लोकांसमोर निर्णय व्हायचा. तर हे निर्णय घेण्यासाठी तो जो व्यापारी आहे त्याला त्या पंचायतमध्ये घेऊन खेचून त्यानं ओढत आणला आणि याने असं असं केलेलं आहे म्हणे. तर तो शेतकरी शांत झाला, बोलला म्हणे माझ्याकडं तर पाप करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कारण नाही आहे आणि मी त्याला अशा कुठल्याही प्रकारची बाजरी किंवा जी ज्वारी दिलेली ती कमी दिलेली नाही आहे. तो व्यापारी उठला आणि खोटं बोलला. तो तू खोटं बोलतोय, माझ्याकडे आज पण त्या बाजरीचे 2 थैल्या आहेत, एक 4.5 किलो आहे आणि एक 4 किलो आहे. तर ती बाजरी मी मोजून बघितली तर तेवढीच भरली, मी काट्यावर मोजली तंतोतंत आणि आज पण तुम्ही पंचायतीसमोर मोजा, ती तेवढीच भरेल. तर तेवढ्यात तो शेतकरी काय म्हटला की बाबा मी तर काही मापामध्ये पाप केलेलं नाही आहे. पण तो पंचायत घेणारा जो मुख्य माणूस होता तो खूप चालाक आणि उत्कृष्ट बुद्धीचा होता. त्याच्या डोक्यामध्ये आलं. तर त्याने शेतकऱ्याला प्रश्न विचारला, म्हणे करे तू बाजरी ज्वारी देतो याला बरोबर आहे, तर मोजायला तुझ्याकडे माप आहे का? ते नाही, म्हणजे असे 5-5 किलोचे माप वगैरे. त्याने बाबा माझ्याकडे काही नाही असं, फक्त माझ्या एक पूर्वजांचं अशी तराजूचा काटा आहे, त्या काटाला 2 इकडून 2 काटे आहे, ती तराजू बरोबर मध्ये काटा थांबतो आणि मी त्या हिशोबाने देतो. म्हणे मग तू याला ज्वारी कशी दिली, बाजरी कशी दिली? त्याने मी काहीच केलं नाही. त्याने मला जशी ज्वारी जसा गहू पाठवला मी तो तसा गहू कुठं लावला, काट्याला, आणि त्या काट्या इतकं माप कशाचं भरलं, बाजरीचं भरलं. आणि तेवढंच माप कशाचं भरलं, ज्वारीचं. मी जसं माप त्याने मला पाठवलं मी तेवढं माप करायचो आणि त्याला पाठवायचो. तर सगळ्यांच्या न्यायनिवाडा हा झाला आणि सगळ्यांच्या लक्षात हे आलं की व्यापारी त्याला काटा करत होता आणि त्याच बदल्यामध्ये तोच काटा म्हणजे तेवढंच माप घेऊन शेतकरी काय करायचा, त्याला तेवढं रिटर्न द्यायचा. तसंच तुमचं आहे. तुम्ही आयुष्यामध्ये जेवढी मेहनत घेशाल तेवढंच तुम्हाला रिटर्न भेटेल. तुम्ही जेवढं दुसऱ्याचा वाईट विचार करशाल, जेवढं तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करशाल, तेच त्या बदल्यात तुम्हाला भेटेल. हे ह्या गोष्टीतून तुम्हाला समजून येतं आणि याच्यावरून तुमची चालाक बुद्धी आणि समयसूचकतासुद्धा समजून येते. एवढ्या सोप्या रीतीने तुम्ही याला समजू शकता. आहे की नाही? भारी गोष्ट आहे की नाही? म्हणजे शेतकरी काही हुशार होता का? तो अनपड. त्याला त्या व्यापाऱ्याने किती द्यायचे, 5 किलो. आता त्याच्याकडे माप नाही. मग त्यांना हिशोब लावला, माझा व्यापारी मित्र तर खूप इमानदार आहे, मग त्यांना जेवढं दिलं तर तेवढंच टांगायचं इकडे त्या खुटीला आणि सारखं माप करून वापस पाठवून द्यायचा. म्हणजे व्यापाऱ्याने ते जी चुकी केली तीच चुकी त्याला काय भेटली, परताव्यात भेटली. हे या कथेचं तात्पर्य आहे. ठीक आहे.